नमस्कार, बेधडकमध्ये तुमचं स्वागत। बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत केंद्र सरकारने 6000 कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज देशातल्या साखर कारखान्यांना जाहीर केलेलं आहे आणि हे बिनव्याजी कर्ज जे आहे ते नेमकं साखर कारखान्यांकडे जाणार आहे की शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे। शेतकऱ्यांचा जो परतावा आहे तो साखर कारखान्यांनी आतापर्यंत दिलेला नाही। जवळजवळ 41,000 कोटीच्या आसपास ही थकबाकी जी आहे ती पोहोचलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। जी केंद्र सरकारने मदत जाहीर केलेली आहे त्या मदतीचं नेमकं काय होणार आहे? ती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे का? ती त्यांच्या वैयक्तिक जनधन खात्यामध्ये जाणार आहे का? हे सगळे प्रश्न आवासून आपल्या समोर उभे आहेत आणि त्यानिमित्ताने आपण आज चर्चा करणार आहोत तज्ञांबरोबर, मान्यवरांबरोबर आणि त्या आधी काही आपण प्रश्न उपस्थित करतोय। 6000 कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज साखर कारखान्यांना देण्याची केंद्र सरकारची भूमिका योग्य आहे का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। या कर्जामुळे आजारी कारखान्यांना संजीवनी मिळेल का? हेही आपण विचारणार आहोत आणि शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहोचवण्याचा प्रामाणिकपणा साखर कारखानदार दाखवतील का? हा सुद्धा एक त्यातनं उपप्रश्न आपण उपस्थित केलेला आहे। आपल्यासोबत मान्यवर आहेत। भाजपचे प्रवक्ते गणेश हाके आपल्यासोबत आहेत स्टुडिओमध्ये। देवदत्त निकम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपल्यासोबत आहेत। मदन दिवाण कृषी व्यापार तज्ञ आपल्यासोबत आहेत आणि शेतकरी संघटनेचे दोन महत्त्वाचे नेते वेगवेगळ्या शेतकरी संघटनेचे असले तरी ते एकत्र आज आपल्यासोबत बसले आहेत। कोल्हापूरवरनं रघुनाथदादा पाटील आपल्यासोबत आहेत आणि सदाभाऊ खोत प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आपल्यासोबत आहेत। सगळ्यांचं स्वागत आहे चर्चेमध्ये। पहिला प्रश्न खरं तर सदाभाऊ खोत तुम्हाला विचारायचा आहे। ज्या पद्धतीनं हे 6000 कोटी रुपये बिनव्याजी कर्ज देण्याची जी योजना आणलेली आहे सरकारने, याच्यामध्ये नेमकं याकडे तुम्ही कसं बघताय? कशा प्रकारे ही जी योजना आहे ती शेतकऱ्यांपर्यंत झिरपणार आहे किंवा नाही? काय तुमची प्रतिक्रिया? मी पहिल्यांदा केंद्र सरकारचं या निर्णयाबद्दल स्वागत करतो आणि ही जी रक्कम मिळणार आहे ही रक्कम साखर कारखानदारांच्याकडे वर्ग न करता ही रक्कम थेट शेतकऱ्याच्या अकाउंटवरती वर्ग करावी। मग जनधन खाती शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खुल्ले असतील, ज्यांचे नसतील ते प्रत्येक शेतकऱ्याची खाती आज बँकेमध्ये आहेत। कारण आजपर्यंत जर अनुभव बघितला तर शेतकऱ्यांच्या नावानं आलेला पैसा हा कधीच शेतकऱ्यापर्यंत पोहोचला नाही। कारण यांनी केलेले अवाजवी खर्च ते पहिल्यांदा त्याच्यातून काढून घ्यायचे आणि राहिलं तर खरकट शेतकऱ्याला द्यायचं। ही आजपर्यंतची नीती ही साखर कारखानदारांची झालेली आहे आणि म्हणून सरकारनं उशिरा का होईना पण हा चांगला निर्णय राज्यातल्या शेतकऱ्याच्या दृष्टीने घेतलेला आहे। कारण राज्याला यातून 1850 कोटी रुपये मिळणार आहेत। कारण गेल्या वेळी सुद्धा केंद्र सरकारनं निर्णय घेतलेला होता पण त्याचा काही फारसा लाभ शेतकऱ्यांना झाला नव्हता। परंतु थेट रक्कम आता शेतकऱ्याच्या खात्यावर जर जमा होणार असेल तर निश्चितपणानं या पैशाचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्याला मिळेल। तुम्ही म्हणताय की हा फायदा शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल, शेतकऱ्यांपर्यंत खरं तर त्यांच्या खात्यात थेट हे पैसे वर्ग करावेत असं तुम्ही म्हणताय। रघुनाथ दादा, तुमचं काय मत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती? आपण खरं 6000 कोटी बिनव्याजी कर्ज म्हणत असताना त्यातले केवळ जर 1850 कोटी हे आपल्या वाट्याला येणार असतील महाराष्ट्राच्या, तर जे आभाळ फाटलेले आहे ते किमान शिवण्यापर्यंत ते तेवढी ही रक्कम आहे का? नेमकी काय परिस्थिती आहे असं तुम्हाला वाटतं? एकूण थकबाकीचा जर विचार केला तर हे 6000 कोटी हे नगण्य आहेत। दुसरा याच्यातला मुद्दा आहे की केंद्र सरकारने हे पैसे दिले म्हणजे फार मोठी मेहरबानी केली असा विषय नसून भारतीय घटनेप्रमाणे ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत आणि साखर ही जीवनावश्यक वस्तू धरलेली आहे, तर साखरेचे भाव गडगडले, घसरले तर उत्पादन खर्च भरून देण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची, घटनेने केंद्र सरकारवर ही जबाबदारी टाकलेली आहे। आणि हा कायदा आहे की ऊस तुटून गेल्यापासून 14 दिवसाच्या आत FRP एवढी रक्कम एक रकमी दिली पाहिजे। खरं म्हणजे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने कारखानदारांनी हे सगळे कायदे मोडले, त्यावेळीच त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती। परंतु सर्वच पक्षाचे आणि सत्ताधारी पक्षाचेही कारखानदार तिथं असल्यामुळं या कारवाईचं भिजत घोंगडं पडलं आणि गेले 3 महिने कारण नसताना शेतकऱ्यांचे पैसे अडकून पडले
एक दिवस जरी कोणाला पगार उशिरा झाला तर सहन न करणारे हे शासनातले अधिकारी आणि नेते हे 3-3 महिने म्हणजे 14 दिवसाचा कायदा गेला म्हणजे ढगात अशी परिस्थिती झाली. आणि या एक रकमी FRP द्यायला पाहिजे असा कायदा असताना 9.5% रिकव्हरीचे 2200 खरं म्हणजे जास्त नाही आहेत. यातही पुष्कळ चोऱ्या केलेल्या आहेत. परंतु ही सुद्धा रक्कम कायद्याप्रमाणे दिली गेली नाही आणि याचा दोष हा सरकारचा आहे. तर सरकारच जर कायदे मोडायला लागला तर मग अराजकतेकडे ही वाटचाल चाललेली आहे असं म्हणावं लागेल. उशिरा का असेना आणि 6000 का असेना पण काही पैसे आले त्यामुळं आत्महत्या तरी निदान लांबतील. कारण शेतकरी अडचणीत होते, त्यांच्या समोर काहीच उजेड नव्हता. पण त्या मानाने जो झालेला निर्णय आहे तो थोडा समाधानकारक झालेला आहे. परंतु हा कायद्याने फार पूर्वी व्हायला पाहिजे होता, आता झाला तर त्याच्यात काही फार विशेष झाला असं नाही. पण उरलेली रक्कम जी आहे म्हणजे आज महाराष्ट्राचा जर नुसता विचार केला तर किमान 4000 कोटीची गरज आहे आणि उरलेल्या 2000 कोटीची सुद्धा व्यवस्था केंद्र सरकारने ताबडतोब केली पाहिजे ही आमची मागणी आहे. नक्की तुम्ही म्हणता की उर्वरित जी काही 2000 कोटीची व्यवस्था आहे ती सरकारने केली पाहिजे. देवदत्त निकम, काय परिस्थिती दिसते? तुमचा सुद्धा दांडगा अनुभव आहे साखर क्षेत्रामधला, कारखानदारीमधला, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे जी आत्ताची ही जी 1850 कोटीची देय रक्कम आपल्याला मिळणार आहे केंद्राकडनं, त्याच्यामुळे आत्ता जो सद्यस्थितीमधला जो मोडकळीस आलेला सगळा सहकार उद्योग आहे, साखर उद्योग आहे, तो भरून काढला जाऊ शकतो का? त्याच्यातली जी हानी आहे ती भरून काढली जाऊ शकते का? काय वाटते तुम्हाला? सध्याच्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने ही जी 6000 कोटी रुपयाची मदत देऊ केलेली आहे ती गेले अनेक दिवसांपासूनची साखर कारखान्यांची शासनाकडे, राज्य शासनाकडे आणि केंद्र सरकारकडे मागणी होती. कारण साखर हंगाम सुरू ऑक्टोबरमध्ये होत असताना साखरेचे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पडलेले दर आणि त्यामुळे शेतकऱ्याला जो FRP प्रमाणे पेमेंट देणं बंधनकारक असतं ते कारखान्यांना देणं अशक्य झालेलं होतं. आज देखील मोठ्या प्रमाणावरती कारखान्यांना शेतकऱ्यांना FRP देणं बाकी आहे आणि सातत्याने शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की लवकरात लवकर ते पैसे आमच्या खात्यावरती जमा होणं गरजेचं आहे. परंतु साखरेचे जे बाजारभाव पडलेले आहेत त्याच्यामुळे बँक शेतकऱ्यांना जे 14 दिवसानंतर आपण ऊसाचं पेमेंट देत असतो तर ते बँक उचल दर बँकेने कमी केला. आज बँकेने मूल्यांकन दर साखरेचं 2100 रुपये त्या ठिकाणी केलं. त्याच्या 85% कर्ज ते साखर पोत्यावर देत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक कारखान्याचं टनामागे कोणाचं 300 रुपये, 400 रुपये, 500 रुपये, 800 रुपयापर्यंत प्रति टन शेतकऱ्यांना देणं बाकी आहे. आज ही जी मदत देऊ केलेली आहे हे कुठल्या प्रकारचं अनुदान वगैरे नाही, हे कर्ज आहे आणि हे आज ना उद्या तुम्हाला परत त्या ठिकाणी द्यायचे. बरोबर. आज कारखान्यांपुढची परिस्थिती अशी निर्माण होणार आहे भविष्य काळामध्ये की एवढा प्रचंड मोठा कर्जाचा डोंगर उभा राहिल्यानंतर बँका कारखान्यांना त्या ठिकाणी पैसे काय देणार नाहीत. म्हणून शासनाने याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा काढणं गरजेचं आहे. गेले मी 15 वर्ष या सहकारी साखर कारखानदारीमध्ये काम करत असताना पाहतोय की याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा काढणं अत्यंत गरजेचं आहे. हे पैसे लवकरात लवकर उपलब्ध झाल्यानंतर थोडेफार प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी समाधान मिळेल. शेवटी कारखाना म्हणजे काय हा आमचा कोणाचा स्वतःच्या मालकीचा नाही, ही सभासदांची संस्था आहे, शेतकऱ्यांची, ऊस उत्पादकांची. त्यामुळे कारखानदार म्हणून आमच्याकडे न पाहता एक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, एक विश्वस्त म्हणून त्यांचं आम्ही काम या ठिकाणी करत आहे. नक्की तुम्ही म्हणताय की विश्वस्त म्हणून हे काम करताय, पण मुळात या विश्वस्तांवरतीच एक खूप मोठा आरोप आहे. या विश्वस्तांनीच आतापर्यंत सहकारामध्ये अनेक गडबडी करून ठेवलेल्या आहेत असा जो प्रवाद आहे त्याबद्दल खरं विचारायचं आहे. मदन दिवाण, तुम्हाला ज्या पद्धतीनं आतापर्यंतचा हा सगळा जो एकेकाळचा भरभराटीला असलेला साखर सहकारी उद्योग जो होता तो कुठेतरी मोडकळीस आला, त्याच्या मागे हे जे विश्वस्त आहेत हे विश्वस्तांची भूमिका सुद्धा, प्रत्येक वेळेला ते भ्रष्टाचार असेल अशातला भाग नाही, कदाचित त्याच्यात आणखीन काही वेगळे प्रकार होऊ शकतात, वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्याकडे आपण बघितलं जाऊ शकतो. पण तरी या विश्वस्तांनी जी सहकारी क्षेत्र किंवा सहकारी कारखानदारी चालवायला हवी होती ती चालवल्याचं दिसत नाही आपल्याला. त्याचा हा सगळा परिपाक आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि मुळात हे 1850 कोटी आपल्याकडे आले महाराष्ट्रात तर नेमकं काय घडेल असं तुम्हाला वाटतं? मंदार, महत्वाची गोष्ट अशी आहे की गेली 35 वर्ष शेतकरी संघटना वेगवेगळ्या विषयावर लढा देत आहेत. त्याच्यामध्ये शासनाची मदत ही थेट शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे
अशी संघटनांची मागणी आहे हं, आणि त्याला अंशतः आज यश आलंय असं म्हणावं लागेल. हं, कारण सरकारने जो निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये सर्व पैसे हे जनधन खात्यात जमा होतील असं म्हणलेलं आहे. हं, सदाभाऊ किंवा रघुनाथदादांनी जे म्हटलं की शेतकऱ्याची जिथे खाती आहे तिथे जमा व्हायला पाहिजे, तीही मागणी रास्त आहे. हं, पण एक महत्वाचा विषय पहा की आजपर्यंत हजारो कोटीची अनुदानं हं, म्हणजे ज्याला निकम म्हणतात त्या पद्धतीची कायमस्वरूपी तोडगे म्हणून दरवर्षी दिली गेली हं, आणि ती शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचता कारखान्यांच्याच बॅलन्स शीटमध्ये लुप्त झाली. हं, त्याचा हा फाटा देण्याचा पहिला प्रकार आहे. हं, दुसरी गोष्ट, निकमांचं जे म्हणणं आहे की हे कर्ज आहे आणि ते कर्ज वाढत जाते. अहो, तुमचा व्यापार आहे. हं, ज्या वेळेला यशवंतराव चव्हाणांनी सर्व खासगी कारखाने सरकारी केले आणि सहकारीकरण केलं, त्यावेळेला मुळी भूमिका अशी होती की इट विल बी अ सोशल एंटरप्राइज. समाजासाठी निर्माण केलेली ती एक व्यावसायिक यंत्रणा होती आणि त्याची व्यावसायिकता ही शेतकऱ्याला स्पर्धक बनवावं आणि सक्षम बनवावं या दृष्टीने होती. परंतु मधल्या काळामध्ये मी असं म्हणणार नाही की सर्वच कारखानदार भ्रष्टाचार आहेत किंवा काय, परंतु अनेक अशी कारणं देता येतील की सहकारी उद्योगानं साखर व्यापाराकडे उद्योग आणि व्यापार म्हणून पाहिलंच नाही. किंबहुना ती काही घराण्यांनी आपापली केलेली एक सरंजामशाहीसारखी ठिकाणं बनली आणि त्यामुळे आत्ताचा उद्योग हा अडचणीत आलेला आहे. नक्की तुम्ही म्हणता की आत्ताचा उद्योग हा अडचणीत आलेला आहे. पुन्हा गणेश हाकेब, हाच मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे की जो गेल्या काही काळामधला आपण ऱ्हास बघतोय, ह्याच्यामध्ये जसा कदाचित अंतर्गत आपल्या राज्याअंतर्गत काही प्रश्न गंभीर उभे राहिले, त्याचबरोबरीनं आंतरराष्ट्रीय पातळीवरची सुद्धा खूप महत्त्वाचे काही प्रश्न समोर आले आपल्या. केवळ तेवढंच नाही तर इम्पोर्ट एक्सपोर्ट जी काही पॉलिसी असेल त्यावरती सुद्धा खूप बंधनं होती. त्याच्यातनं आपण अनेक वेगवेगळ्या धरसोड वृत्तीने पॉलिसीज केलेल्या आपण आतापर्यंत बघतो. त्याचा सुद्धा परिणाम या साखर उद्योगावर झालेला दिसतोय. आत्ताचं धोरण नेमकं सरकारचं काय असणार आहे? तुमचं भाजप म्हणून, केंद्राचं, राज्याचं म्हणून साखर उद्योगाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा असणार आहे? नाही, पण दोन गोष्टी त्याच्यातल्या लक्षात घेतल्या पाहिजेत की साखर कारखानादारी ही मुळतः शेतकरी यांच्या वरती आधारित अशा स्वरूपाची आहे. आणि भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे त्या सरकारचं धोरण आहे की जो या देशातला शेतकरी आहे त्याला समृद्ध करणं आणि ते समृद्ध करण्यासाठी म्हणून ज्या अशा स्वरूपाच्या कारखानदारी आहेत त्यांना मदत करण्याचं धोरण आहे. आणि त्या उद्देशानंच आता जे हे 6,000 कोटीचं जे पॅकेज केंद्र सरकारनं जे घोषित केलेलं आहे त्याच्यातला उद्देश हाच आहे. मुळात आजची जी परिस्थिती ही कारखानदारीच्या संदर्भात निर्माण झालेली आहे ते की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साखरेला जी काही मंदी आलेली आहे त्याला आणि त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम्स निर्माण झाले, अडचणी निर्माण झाल्या कारखानदारांच्या, आणि निर्यातीच्या संदर्भात आपण जे बोललात तर मुळात भारत सरकार साखरेच्या निर्यातीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देतं. आता आपलं हे आमचं जे सरकार आहे हे सरकार सुद्धा आज 3300 रुपये टनामागं याला निर्यातीला आपण अनुदान देतं. आता यावर्षीचा सुद्धा त्यांनी कोटा ठरवलेला आहे आणि 14 लाख टन साखर निर्यात करण्यासाठी 3300 रुपये प्रमाणे त्याला अनुदान दिले जाणार आहे. महाराष्ट्र सरकार सुद्धा महाराष्ट्रातून अशा स्वरूपाची साखर निर्यात जेव्हा केली जाईल त्याच्यासाठी केंद्र सरकारचे 3300 आणि महाराष्ट्र सरकारचे 1000 असे मिळून साधारणतः 4300 रुपयाचं अनुदान पर टनामागं या निर्यातीसाठी दिले जाणार आहे. आणि 14 लाख टन जे म्हटलं आपल्याला, जे फर्स्ट कम फर्स्ट म्हणजे ज्यांनी सुरुवात करतील निर्यात तेवढ्या लोकांना तशा स्वरूपाच्या निर्यातीवरती अनुदान दिले जाणार आहे. मुळात हे खरं म्हणजे संकट आहे. हे मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन जगामध्ये झालं, ब्राझील सारख्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन झालं आणि म्हणून निर्यातीला सुद्धा फारशी आपल्याला आता, कारण बाजार इंटरनॅशनल मार्केटमध्ये आज 17,500 ते असे 17,000 भाव आहे याला साखरेला. तेव्हा ही साखर सुद्धा निर्यात त्याला मागणी बाहेर नाही आहे. त्यामुळे हे संकट ओढवलेलं आहे आणि ह्या संकटातून कारखान्यांना नव्हे तर शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारनं हे निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा उपक्रम म्हणजे त्यांनी घेतला, धोरण आखलं आणि मदतीचं धोरण आखून त्या पद्धतीची मदत देण्याचं ठरवलेलं आहे. याचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सुद्धा निश्चितपणे फायदा होणार आहे. आपण जो दुसरं म्हणालात की जी कारखान्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे, अगदी बरोबर आहे की आतापर्यंत जी साखर कारखाने म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये जे आलेले आहे ते सगळे कारखाने हे खरं म्हणजे कुरण दिवाण जे म्हणाले त्याप्रमाणे आपलं एक कुरण म्हणून लोकांनी हे केलं. खरं म्हणजे
शेतकरी यशवंतराव चव्हाणांच्या संकल्पनेतली जी साखर कारखाने होती ते कारखाने नाही. पुढं याचा जो विनियोग ज्या पद्धतीने करण्यात आला तो चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्यामुळे, आणि बरोबर आहे की आज अनेक साखर कारखाने आजारी आहेत, पण ते कारखाने आजारी जरी असले तरी त्या कारखान्यांना वाचवणं, त्यांना बळ देणं, पर्यायानं उद्या जर हे महाराष्ट्रातले कारखाने जर बंद पडले तर महाराष्ट्रातील नव्हे देशातले लाखो शेतकरी जे ऊस उत्पादन करतायत बरोबर, त्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे. आणि म्हणून त्या उद्देशानं हा सरकारनं म्हणजे केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. एव्हाना महाराष्ट्र सरकार सुद्धा या सगळ्या गोष्टीची चिंता करत होतं. म्हणजे कालच बुधवारी या संदर्भामध्ये आपण या शेतकऱ्यांना म्हणजे महाराष्ट्रातल्या FRPच्या किमती देण्यासाठी काय मदत करू याच्यासाठीची बैठक मंत्रिमंडळ म्हणजे आपल्या मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्याकडे सुरू असतानाच तो केंद्राचा निर्णय झाला आणि केंद्रानं 6000 कोटीचं अनुदान असं द्यायचं म्हणजे ठरवलं. आणि तो एक चांगला निर्णय आहे. मला असं वाटतं की अशाच स्वरूपाचे चांगले निर्णय केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार सुद्धा हे शेतकऱ्यांच्या बाजूने घेणार आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता की चांगले निर्णय घेणार आहे, ती एक आशेची जागा आहे अर्थात. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा आणखीन काही मुद्दे, मी रघुनाथ दादा असतील किंवा सदाभाऊ खोत असेल तुमच्याकडे येतो. एका छोटासा ब्रेक घेऊया आपण, पण ब्रेक नंतर आणखीन महत्त्वाचे मुद्दे साखर उद्योगाच्या संदर्भातले आपल्याला विचारायचे आहेत. केवळ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतलं साखरेचं मूल्य हे एकमेव कारण आहे का या संपूर्ण प्रश्नाच्या अवतीभोवतीचं, की आणखीन काही महत्त्वाची मूलभूत कारणं आहेत, ती सुद्धा सदाभाऊ खोत, रघुनाथ दादा पाटील असेल किंवा देवदत्त निकम आणि मदन दिवाण यांच्याकडनं आपण समजून घेऊयात एका ब्रेक नंतर. बेधडकमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. 1850 कोटी रुपये महाराष्ट्रापुरता बोलायचं झालं तर केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेले आहेत साखर कारखान्यांना, आणि त्या बिनव्याजी कर्ज म्हणून हे पैसे येणाऱ्या काळामध्ये मिळतील. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया आपण वाचूयात. बोलक्या प्रतिक्रिया आहेत आपल्या प्रेक्षकांच्या. राज ठाकूर म्हणतायत, हो मदत तर होईलच, पण या सर्व पैशांचा हिशोब प्रत्येक कारखान्यानं सार्वजनिक करावा, स्वच्छ प्रशासन असावं. श्रीराज कोल्हे म्हणतायत, एकीकडे शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करत असताना भाजप सरकार सहकार सम्राटांचं घर भरण्याचा प्रयत्न करत आहे. सुखदेव गिरी म्हणतायत, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, यापूर्वी कारखाने विकून खाणाऱ्यांना आता आयतं कुरण मिळालेलं आहे. आणि नरसिंह निंबाळकर म्हणतायत, आधी शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी, कारण हे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील असं वाटत नाही. अक्षय काळे म्हणतायत, कारखान्यांना कर्ज देऊन काही होणार नाही, आधी साखरेचे पडलेले भाव सावरण्यासाठी उपाययोजना करावी. आणि सचिन आहेरकर म्हणतायत, केंद्र सरकारनं साखर कारखान्यांना बिनव्याजी कर्ज देणं म्हणजे भविष्यातील राजकीय गुंतवणूक आहे. अर्थात भविष्यातील राजकीय गुंतवणूक केंद्र सरकार कशी करते राज्यामध्ये हे पण खरं तर बघणं गरजेचं आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ही मदत पुरेशी आहे का, आणि या पुरेशा मदतीच्या व्यतिरिक्त देवदत्त निकम तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की जे साखर कारखानदार आहेत, आताच्या ज्या या प्रेक्षकांच्या आपल्या प्रतिक्रिया बघितल्या तर प्रतिक्रियांवरनं पण हे म्हणतं की कुठे ना कुठे साखर कारखानदार जे असतील किंवा जे विश्वस्त आहेत त्या विश्वस्तांवरती सुद्धा बोट सगळेच जण दाखवत आहेत. तुम्हाला हे मान्य आहे का की विश्वस्तांनी आतापर्यंत जो परतावा करायला पाहिजे होता प्रामाणिकपणे तो केलेला नाहीये शेतकऱ्यांना, आणि त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे भाव आणि ही सगळी इतर कारणं एका बाजूला ठेवली तर हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे असं तुम्हाला वाटतं? तुम्ही दोन वेगवेगळ्या गोष्टी यामध्ये विचारल्यात. मी सुरुवातीला सांगितलं की सहकारी साखर कारखानदारी ही सामान्य शेतकऱ्याची सभासदांची आहे. आम्ही संचालक मंडळ जे असतं ते आम्ही काही मालक नाही, आम्ही विश्वस्त म्हणून काम करत असतो. कुणीतरी एखाद्या दोन लोकांनी चुकीचं काम केलं म्हणजे सर्वांना आपण तसं समजणं हे योग्य ठरणार नाही. या राज्यामध्ये महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर सहकार क्षेत्रामध्ये अनेक कारखान्यांनी चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी केलं. आज खाजगीपेक्षाही तुम्ही तुलना जर केली तर सहकारी साखर कारखानदारांनी अनेक ठिकाणी या राज्यामध्ये अधिकचा बाजारभाव हा शेतकऱ्यांना ऊसाच्या पोटी त्या ठिकाणी दिलेला आहे. मी आपणाला सांगू इच्छितो की ही जी परिस्थिती आज आपणा समोर उभी राहिलेली आहे याचं एकमेव कारण की गेले 5-10 वर्षामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब देशाचे कृषी मंत्री म्हणून काम करत असताना सातत्याने शेतीचं उत्पादन वाढवण्याकरता त्यांनी प्रयत्न केले. मग त्याच्यामध्ये गहू असेल, तांदूळ असेल, ज्वारी असेल किंवा ऊस असेल का, याचं कारण अशी का ह्या जे शेतीची उत्पादन आहेत यांना हमी भाव त्या ठिकाणी वाढवण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्याच्यामुळे साहजिक पंजाब सारखं राज्य असेल मोठ्या प्रमाणावरती गहू तिथं निर्माण झाला
गेल्या वर्षाचा विचार जर आपण केला की या देशातील जनतेला खाऊन पुरून उरल इतकं 2 वर्षाचा स्टॉक आपल्या देशामध्ये आहे. कारण शेतकऱ्यांनी कष्ट केले, त्याला जर योग्य दाम त्या ठिकाणी मिळाला तर तो अधिक. आता ऊसाच्या बाबत जर सांगायचं जर झालं की 9.5% साखर उतार्याला 2200 रुपये आणि त्याच्या पुढच्या प्रत्येक 1%ला 232 रुपये त्या ठिकाणी हमी भाव ठरला. मग कमी अधिक प्रमाणामध्ये त्या साखर कारखान्याच्या उतार्याच्या प्रमाणात तो दर. आता आमच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर जर बोलायचं झालं तर आमचा गेल्या वर्षी साखर उतारा 11.34% राहिला आणि हमी भाव आमचा जो तोडणी वाहतूक खर्च वजा होता तो त्या ठिकाणी 2130 रुपयाला आम्ही शेतकऱ्याला 1800 रुपये दिले. आज उत्पादनाची बाजू आपण पाहिली पाहिजे आणि खर्चाची बाजू पाहिली पाहिजे. कुठल्याही कारखान्याचा प्रति टन उत्पादन खर्च हा 1300 रुपयापेक्षा कमी त्या ठिकाणी, म्हणजे तोडणी वाहतूक आणि इतर अनुषंगिक खर्च. परंतु उत्पन्नामध्ये मग वीज प्रकल्पाला विजेचा दर ठरून दिलेला आहे 6 रुपये 7 पैसे प्रति युनिट. तुमचं हे इथेनॉल असेल 32 रुपये असेल किंवा आता नवीन हे करण्याचं 42 रुपये प्रति लिटरचा हा दर असेल. कच्च्या मालाला हमी भाव ठरलेला आहे, विजेला विक्रीला हमी भाव त्या ठिकाणी ठरले. पण या साखर कारखान्यांमध्ये सर्वात मुख्य जे उत्पन्न आहे ते साखरेचं आहे. आमची मागणी अशी की आज जर आम्हाला 2130 रुपये FRP द्यायचे असेल तर किमान साखरेला बाजारभाव हा मार्केटमध्ये त्या ठिकाणी 2700 रुपये आम्हाला त्या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे प्रति क्विंटलला. परंतु आज ते दर 2100 रुपयापर्यंत खाली आलेले आहेत. म्हणजे साधारणतः 600 रुपये प्रति क्विंटल हा त्या ठिकाणी तोटा आहे. आज परिस्थिती अशी की कुठल्याही कारखान्याला किमान प्रति टन ऊसाला त्या ठिकाणी 400 रुपयापेक्षा अधिक तोटा प्रत्येक कारखान्याला होणार आहे. मग जर कारखान्यांचा जर एकूण विचार केला तर कमीत कमी कुठलाही कारखाना 30 कोटीच्या आतमध्ये यावर्षी तोट्यामध्ये त्या ठिकाणी जाणार. पण जर एकदा कारखाना त्या ठिकाणी तोट्यामध्ये गेला तर ही सहकारी साखर कारखानदारी जी आहे असेल किंवा खाजगीतील जरी असेल तरी ती पुन्हा उभी करणं इतकं सोपं नाही. यासाठी काय करायला पाहिजे की जी साखर आता उत्पादित झाली मार्केटमध्ये गेली त्याच्यात 2 आहेत. की एक उत्पादन बनवण्यासाठी तिचा वापर होतो आणि दुसरं आपले खाणारे जे असतात जो ग्राहक असतो त्याच्यासाठी. तर आमचं म्हणणं असं आहे की जी ग्राहकाला आपल्याला जे द्यायची सामान्य माणसाला साखर सरकारने ती काय भावामध्ये द्यायची तो सरकारने निर्णय घ्यावा. परंतु जे शीतपेय असतील किंवा जे तुमचे नक्की आपण साखरेच्या नक्की तुमचं म्हणणं आपण अधिक पुढे समजून घेऊया. पण जो आतापर्यंतचा तुमचा जो भाग होता सांगण्याचा त्याच्यामध्ये एक अतिशय सामान्यपणे त्याला साखर कारखानदारी कळण्याची पण सुद्धा गरज नाहीये. जो सामान्यतः जो आपण त्याच्यामधनं निष्कर्ष काढू शकतो हाच आहे की जर अधिकचा उत्पादन केलं आत्ताच्या या परिस्थितीमध्ये तर तोटा सुद्धा तेवढाच अधिक होणार आहे. अशी परिस्थिती जर असेल तर सदाभाऊ खोत तुम्हाला काय वाटतं की ही अशा दुष्टचक्रामध्ये साखर कारखानदार कशामुळे अडकलेला आहे आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांवरती कशा प्रकारे होतोय आणि हा परिणाम आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांना का सुधारता आला नाही आणि आताचे राज्यकर्ते जे आहेत सद्यस्थितीत केंद्रात असतील राज्यात असतील त्यांना हा प्रश्न समजलाय का त्या दृष्टीने सोडवण्याच्या दृष्टीने? कोल्हापूर जिल्हा असेल किंवा सांगली जिल्ह्यामध्ये असेल FRPच्या आसपास साखर कारखाने इकडच्या काही कारखान्यांनी ऊसाला भाव दिलेला आहे. बरेचशाच कारखान्यांनी FRPच्या जवळही जाण्याचा प्रयत्न केला नाही. त्याच्या मागचं स्पष्ट कारण आहे की जर FRPच्या जवळ गेलो आपण तर आपल्याला केंद्राकडून मदत मिळणार नाही आणि केंद्राची आणि राज्याची जर मदत मिळवायची असेल तर शेतकऱ्यांना मग पैसेच द्यायचे नाहीत की जेणेकरून शेतकरी आक्रमक होईल, रस्त्यावरती उतरेल आणि मग केंद्राच्या आणि राज्यातल्या तिजोरीतून पैसा काढता येईल. अशा पद्धतीची दुहेरी नीती ही कारखानदारांनी या महाराष्ट्रातल्या अवलंबलेली होती. सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे. तुम्ही जे म्हणताय देवदत्त निकम तुम्हाला मान्य आहे का? देवदत्त निकम हे जे म्हणतात की ही अशा प्रकारची भूमिका जाणून बुजून घेतलेली आहे कारखानदारांनी, हे तुम्हाला मान्य आहे का? नाही, हे चुकीचं आहे. आज कारखान्याकडे काय स्वतः जे पैसे त्या ठिकाणी नसतात. कारखाना साखरेच्या पोत्यावरती बँकेकडून त्या ठिकाणी उचल घेत असतो. म्हणून आमचं म्हणणं त्या ठिकाणी आहे का आज रोजी शॉर्टेज आहे म्हणजे पैसे देण्याकरता. मग हा सदाभाऊंना आमचा सवाल आहे का ज्यावेळी FRP 1900 रुपये होती किंवा 2000 रुपये होती 2100 रुपये असेल त्यावेळी कारखान्यांनी 2700 रुपये बाजार भाव दिले. याच्या बाबत काय? बोला सदाभाऊ बोलताय का? सदाभाऊ बोला. 2009 साली साखरेचा भाव हा
2100 रुपये होता, त्यावेळी सुद्धा साखर कारखान्यांनी 2500 रुपये उसाला भाव दिलेला होता, कारण त्यावेळी विधानसभेच्या निवडणुका होत्या. म्हणजे आजच्या एवढाच साखरेचा भाव 2009 साली पडलेला होता. त्यावेळी कसा काय तुम्ही साखरेला भाव दिला? आणि आता 3 महिने झालं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला उसाचे पैसे मिळालेले नाही. 3 महिन्यामध्ये बँकेकडून 85% जी रक्कम तुम्ही उचलली ती रक्कम कुठे गेली? काय शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झाली नाही? याचा अर्थ सरळ आहे की मगाशी तिने पवार साहेबांचं नाव घेतलं. मी विचारतो त्यांना की साखरेचं धोरण ठरवायला पाहिजे होतं. राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचं सरकार होतं. 15 वर्षामध्ये पवार साहेबांना कृषी मंत्री असताना असं का धोरण ठरवता आलं नाही? त्यावेळी त्यांना रोडमॅप का ठरवता आला नाही? म्हणजे ज्यावेळी तुमची सत्ता होती त्यावेळी मात्र तुम्हाला करता आलं नाही, आणि आता मात्र सरकार बदललं की मग आम्ही आता हतबल झालेलो आहोत आणि शेतकऱ्यांना सरकारमुळे न्याय मिळत नाही. ही ओरड कारखानदारांनी मुद्दाम चालवलेली आहे. गुजरात मधला घनदेवी सहकारी साखर कारखाना मंदीच्या काळामध्ये सुद्धा 2,500 रुपयापेक्षा जास्त जर ऊस उत्पादक शेतकऱ्याला भाव देत असेल तर महाराष्ट्रातले कारखाने का देत नाहीत? महाराष्ट्रातली सहकार चळवळ कुणी मोडीत काढली? बंद पडलेले साखर कारखाने कुणी घेतले? ही कारखानदारी जर अडचणीत असेल तर एकाचे 4-4 खासगी कारखाने कसे आहेत? म्हणजे या गोड साखरेची कडू कहाणी जर आपण ऐकायची झाली तर वर्षानुवर्ष लागतील. नक्की तुम्ही हे जे म्हणताय की हे वर्षानुवर्ष लागतील. देवदत्त निकम तुमच्याकडे येतो, पण त्यापूर्वी रघुनाथ आता तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की काय कारण आहेत म्हणजे या सगळ्या परिस्थितीवरती? एकीकडे सातत्यानं तुम्ही जास्ती भावाची मागणी करताय, दुसरीकडे अधिक उत्पादन करायला सुद्धा सगळे कारखाने प्रोत्साहन देत आहेत, खासगी साखर कारखानदारी वाढते, अवसायात एकीकडे कारखाने काढतायत आणि दुसरीकडे जेवढं उत्पादन अधिक होते तेवढं तोटाच जातोय आपण. काय हे गणित कसं काय झालेलं आहे? अशा प्रकारचा विचका कशासाठी झालाय? याच्यामध्ये एक साधं कारण आहे आणि कारखानदारांनी खरं म्हणजे ते जोरात मांडायला पाहिजे होतं, पण ते असे एवढे बचावात्मक का वागतायत त्याचं काही कारण मला कळत नाही. कारण त्यांचा भ्रष्टाचाराची त्यांना भीती आहे. मूळ मुद्दा आहे तो या साखरेवर आणि कारखानदारीवर राज्य आणि केंद्र सरकार किती कर घेत आहे. माझ्या अभ्यासाप्रमाणे राज्य आणि केंद्र सरकारचा प्रति टन 4,000 रुपये कर आहे. आज जर 9 कोटी टन क्रशिंग केलं असेल महाराष्ट्रामध्ये या सीझन मध्ये तर 9 कोटी गुणिले 4,000 तर केंद्र आणि राज्य सरकारला 36,000 कोटी रुपये कर रूपाने मिळालेले आहेत. हे मी दाव्याने सांगतो. आता ज्या सरकाराने 36,000 कोटी या बळीराजाचे घेतले त्याला हे जर 6,000 कोटी दिल्याचं हे ढोल पिटत असतील तर हा दांभिकपणा आहे, हा बरोबर नाही आहे. साखर कारखानदारांना किंवा शेतकऱ्याला ही मदत नसून याच्यातून हे लोकांनी शेती केली पाहिजे, ऊस पिकवला पाहिजे, सरकारला दरवर्षी 36,000 कोटीचं कर मिळाले पाहिजेत. हा याच्यातला ढोंगीपणा आहे, लक्षात घ्या. दुसरा जे काही साखर उत्पादन आहे ते कोण वापरतंय? 20% साखर उत्पादन हे डॉमेस्टिक यूज आहे, तुमच्या माझ्या घरगुती वापरात आहे. 80% साखर हे सगळे इंटरनॅशनल कंपन्या वापरतात. मग त्या औषध कंपन्या असतील, त्याच्यामध्ये शीतपेयाच्या असतील, चॉकलेट बिस्किट असतील. आणि या सगळ्यांना साखर स्वस्त कशासाठी चालली ही सगळी? कारण या सगळ्या कंपन्यांच्याकडनं हे राज्यकर्ते पैसे गोळा करतायत. काँग्रेसच्या आणि भाजपच्या धोरणामध्ये काही फरक नाही आहे, हे लक्षात घ्या. की आता पंकजा मुंडेंच्याकडे कारखाने आहेत, नितीन गडकरींच्याकडे कारखाने आहेत, त्याच्यामध्ये रावसाहेब दानवे कारखाना चालवत आहेत. तिथं काय दिवे लावले त्या लोकांनी? तेव्हा हा जो काही सगळा साखर कारखानदार मिळून एक झालेले आहेत, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेसवाले असतील, आणि या सगळ्यांनी मिळून या शेतकऱ्यांना लुटायचं ठरलेलं आहे. आणि त्याला केंद्र आणि राज्य सरकार मदत करते कर रूपाने. कारण यापैकी एकही कारखानदारावर ऍक्शन झाली नाही आणि काँग्रेसच्या काळात झाली नाही. आज भाजपचे राज्यकर्ते आहेत, यांनी केले नाही. कोणत्याही कारखानदारांनी एक रकमी FRP दिला नाही, काय कारवाई केली? 14 दिवसात बिल दिलं नाही, काय कारवाई केली? शेतकरी देशोधडीला लागले, दिसत नाही तुम्हाला कोणाला? परंतु हा सगळा जो बनाव आहे तो शेतकऱ्यांना लुटण्याचा आहे. आणि ते सर्व राजकीय पक्ष आणि कारखानदार एक होऊन शेतकऱ्याच्या ऊसाची लुटमार करण्याचं धोरण धरलेलं आहे. तेव्हा ज्या केंद्र आणि राज्य सरकार दरवर्षी 36,000 कोटीचा कर घेत आहे, शुगर डेव्हलपमेंट फंडासारखे हजारो कोटी रुपये तिथं पडून आहेत, आणि आम्हाला 6,000 दिल्याचं तुम्ही डंका पिटायला लागलेत. खरं म्हणजे हे कर जर तुम्ही घेतले नाही
किंवा साखर तयार न करता जर इथेनॉलला प्रोत्साहन दिलं असतं, इथेनॉलवरची बंधनं उठवली असती, इथेनॉल निर्माता करणारे जे आहेत त्यांना विकायला परवानगी दिली असती, तर आज $1 बरोबर ₹1 झाला असता. एवढी ताकद त्या शेतीमध्ये आहे. परंतु हे सगळी बंधनं घालायची, क्रूड ऑइल आयात करण्यामध्ये भ्रष्टाचार करायचा, इथं इथेनॉलचा वापर करू द्यायचा नाही, थेट ऊसापासून इथेनॉल तयार करायला परवानगी द्यायची नाही, ज्याने इथेनॉल केलं त्याला विक्रीची परवानगी द्यायची नाही, त्याचे दर बाजारातले जे पेट्रोलच्या पॅरिटीशी असायला पाहिजे ते ठेवायचे नाहीत. अशा अनेक पद्धतीने दारू उत्पादकांना अल्कोहोलची मदत झाली पाहिजे, त्यांना अल्कोहोल स्वस्त मिळालं पाहिजे, म्हणजे दारूतून पुन्हा कर रूपाने पैसे मिळाले पाहिजे. हा जो सगळा देशद्रोही कारभार चाललेला आहे, लोकांना दारू पाजून उद्ध्वस्त करून पैसा कमवायचं सरकारचं जे चाललेलं आहे, हे याही सरकारने चालू ठेवलेलं आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करायला पाहिजे. तेव्हा हे जर का साखरेवरचे सगळे कर, ऊसावरचे कर बंद केले तर मग आम्हाला सरकारच्या ₹1 गरज नाही. आज आम्हाला मिळणारे कारखानदार देत असलेले 2,000 आणि सरकारला जात असलेला कर 4,000, म्हणजे धन्याला धत्तुरा आणि चोराला मलिदा, अशा पद्धतीचं हे जे चाललेलं आहे ते 4,000चे कर सरकारने घेऊ नयेत. आम्हाला 3,500-4 हजार रुपये टनाला भाव मिळू शकतो, हे आज गणित स्पष्ट आहे. नक्की तुम्ही अगदी नेमक्या शब्दात काही मांडलेल्या आहेत गोष्टी, अत्यंत खऱ्या, कटू वाटतील अनेकांना ऐकताना. मदन दिवाण, तुम्हाला या सगळ्या आर्थिक गणितात सदाभाऊ खोत जे म्हणाले, आता रघुनाथदादा जे म्हणाले, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला आपण देवदत्त निकमांना अधिक काही प्रश्न विचारू, कारण ते सत्तेमध्ये असताना अनेक गोष्टी त्यांनी बघितलेल्या आहेत जवळनं. पण हे सगळं जे सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, सत्तेत असताना ह्या सगळ्या भूमिका का बदलतात, त्याच्या आधीच्या घोषणा आणि सत्तेत आल्यानंतरच्या घोषणा का ह्या वेगवेगळ्या असतात, त्या घोषणांमध्ये फरक का पडतो? मंदार, मला असं वाटतं की या बाबतीत सर्वांचं जे प्रतिपादन आहे ते नीट ऐकलं तर एक लक्षात येईल की काही कारखान्यांनी आत्ताच्या या कठीण परिस्थितीत सुद्धा FRP दिला असं सदाभाऊ स्वतः म्हणाले. ते का देऊ शकले याचं उत्तर तुमच्या जवळ स्वतःकडे आहे. देवदत्त निकम मगाशी काय म्हणाले की आमचा उत्पादन खर्च ₹1,300 आहे. पण महाराष्ट्रातले असे अनेक कारखाने आहेत की ज्यांचा उत्पादन खर्च हा ₹450 पासून ₹550 आहे. म्हणजे तुम्ही कुठेतरी तंत्रज्ञानाचा वापर हा केलेला नाहीये. 35-40 वर्ष जुनी मशिनरी तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे हजारो लोक कामाला आहेत ज्यांचा पगार तुम्ही वर्षभर साखर कारखान्यावरती ठेवताय. जी माणसं कदाचित तुमच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये नंतर काम करतायत, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुमचं उत्पादन खर्च जास्त दिसेल त्यावेळेला तुम्ही शेतकऱ्याला भाव देऊ शकणार नाही. राहता राहिला प्रश्नकरांचा. गेली कितीतरी वर्ष महाराष्ट्र शासन हे परचेस टॅक्स माफ करत आलेला आहे. मगाशी निकम असं म्हणाले की लॉंग टर्म सोल्युशन, लांब पल्ल्याचं पाहिजे. 15 वर्ष महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होतं. पण प्रश्न आता असा आहे की जी टेक्नॉलॉजी, जे तंत्रज्ञान ज्यांनी आपण साखर बनवतो ते 40 वर्ष जुनं आहे. मला तुम्ही महाराष्ट्रात एकही अत्याधुनिक कारखाना दाखवा. शासनाने यांना वेळोवेळी टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड दिलाय, शुगर डेव्हलपमेंट फंड मधून लोन्स दिलेली आहेत, वेळोवेळी शासनाने यांना गरज पडेल त्यावेळेला बीज निधी दिलेला आहे, बीज भांडवल दिलंय, भाग भांडवल दिलंय. शेतकऱ्यांच्या बिलांमधून वर्षानुवर्ष यांनी वेगवेगळ्या नावानी कपाती केलेल्या आहेत. म्हणजे किंबहुना एक मुद्दा जो आहे तो सदाभाऊ किंवा रघुनाथ दादांनी मांडलेला नाही अजून, की किती कपात केली यांनी. शिक्षण फंड घेतला, तिकडून तंत्रज्ञानाचा फंड घेतला, सैनिक स्कूलसाठी पैसे घेतले, ऍग्रिकल्चर त्यांच्या प्रोसेसिंग युनिटसाठी पैसे घेतले, परंतु शेतकऱ्याला काहीच दिलं नाही. तर अशा पद्धतीनं यांनी इनइफिशियन्सीज म्हणजे अतिशय अकार्यक्षम अशा पद्धतीची एक यंत्रणा महाराष्ट्राच्या साखर कारखान्यांमध्ये, त्याला खाजगी कारखाने अपवाद नाहीत. ते अपवाद का नाहीत मंदार? कारण या महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठलं यंत्र घेताय, किती कपॅसिटीचं घेताय, हे लायसन्स जे आहे, ती लायसन्स देण्याची यंत्रणा ही शासनाची आहे. त्यामुळे तुम्हाला नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन देईल तशाच पद्धतीची मशीन घ्यावी लागते. तुम्ही जगातलं अत्याधुनिक यंत्र आणू शकत नाही. तुमच्या ज्या इलेक्ट्रिकल मोटर्स आहेत त्याची एफिशियन्सी तुम्ही बदलू शकत नाही.
नाही नक्की 2001 साली हे सगळे मी माननीय अगदी थोडक्यात गोपीनाथ मुंडे- वेळ कमी आहे वेळ कमी आहे तुम्हाला थोडक्यात अडवतो आणि आणखीन थोडंसं पुढे जाऊया कारण खूप मोठा विषय आहे साखर कारखानदारीचा आणि सहकाराचा. देवदत्त निकम यांना सुद्धा आपण पुरेसा वेळ देऊया बोलायला कारण त्यातनं त्यांच्याही काही प्रतिक्रिया आपल्याला अपेक्षित आहेत. पण त्यापूर्वी गणेश हाके पुन्हा हे जे सातत्यानं म्हटलं जाते म्हणजे मदन दिवाण जे बोलले आता किंवा रघुनाथ दादा बोलले सदाभाऊ बोलले या सगळ्या पार्श्वभूमीवर एक दिसतं की कुठेतरी नियंत्रण किंवा सरकारचं जे एक प्रकारचं जे लक्ष किंवा एक अंकुश असायला पाहिजे होता या सगळ्या उद्योगावरती जी जी त्याच्यातली धुळघाण झालेली आहे ज्या अतिशय अकार्यक्षम पद्धतीने हे सगळं चालवण्यात आलेलं आहे ते थांबवण्यासाठी आता सरकार काय करू शकणार आहे राज्य सरकार काय करू शकणार आहे असं तुम्हाला वाटतं? नाही दोन गोष्टी आहेत आता की याच्यामध्ये दिवाण जी म्हणाले रघुनाथ दादा म्हणाले किंवा सदाभाऊ जे म्हणाले त्यात ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याचं जे काही वाटोळ झालंय ते त्यांनी जे कारणं सांगितली त्याच्यामुळे झालेलं आहे आणि तुम्ही म्हणता तसं ते सुधारण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकार एक वेगळ्या पद्धतीनं त्याचा विचार करत आहे आणि आता हा पहिलेच एक वर्ष असल्यामुळं आणि ही साखर कारखानदारांची किंवा ऊसाची उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन झालेलं आहे म्हणून हे सध्या साखर कारखान्यांच्या वरती संकट आले. वास्तविक पाहता आज महाराष्ट्रामध्ये असलेले जे काही कारखाने आहेत ते साधारणतः 70-80% कारखाने हे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत आणि असं असताना तुम्ही पण आहात त्याच्यामध्ये नाही, आता नाही, केवळ नाही, 70% असतील 30% तरी आम्ही आहोत नाही म्हणून सांगितलं की हे असं असताना सुद्धा जसं रघुनाथ दादा म्हणाले तसं की यांना ह्या पद्धतीची मदत आपण ज्या लोकांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या की यांना मदत देण्याची काय गरज वगैरे वगैरे असं नाही तर यांना मदत देत नाही आहोत आपण कारखान्याला नाही तर हे आपण शेतकऱ्यांना मदत देतो आहोत. ह्या साखर कारखान्यांच्या वरती आधारित हे लाखो शेतकरी आहेत महाराष्ट्रातले या देशातले आणि त्यांना आपल्याला जर मदत करायची असेल तर कारखान्यांना मदत देणं आवश्यक आहे आणि ते सर्वाइव्ह होणं ते कारखाने सुद्धा सक्षम होणं हे आवश्यक आहे. आणि आता राहिला उरणं प्रश्न यातले जे काही घोटाळे यातल्या काही गडबडी आहेत त्या शोधून त्याच्यावरती मॉनिटर करणं हा प्रकार सरकार हे आलेला आहे ते भ्रष्टाचार मुक्त अशा स्वरूपाचा सगळा कारभार या दृष्टिकोनातून केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार हे काम करणार आहे. पण त्या अगोदर वेगळ्या पद्धतीने सरकार म्हणून ज्या ज्या पद्धतीची मदत देणं शक्य आहे. आता ऊस खरेदीवरचा कर 5% आहे तो या आमच्या आलेल्या सरकारनं माफ केलेला आहे त्यांना. आता 10% जी केंद्र सरकार मदत देणार आहे म्हणजे व्याज भरणार आहे ते खरं वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये 12%च्या खाली कोणी बँका कर्ज देत नाहीत त्यातले 2% जी रक्कम आहे ती महाराष्ट्र सरकार बेअर करणार आहे आणि आता केंद्र सरकारने जी योजना जी जाहीर केलेली आहे ती केवळ या वर्षापुरती केलेली आहे पण महाराष्ट्र सरकार पुढची 5 वर्ष ही योजना पुढे राबवणार आहे आणि त्याच्यासाठी साधारणतः 1000 कोटी रुपये हे या गोष्टीसाठी म्हणजे जे आता म्हटलं गेलेलं आहे 1850 कोटी महाराष्ट्राच्या वाट्याला येतील त्यातले एक वर्ष फक्त बिनव्याजी असेल असं नसेल तुमचं म्हणणं 5 वर्ष महाराष्ट्र सरकार देणार असं तुम्ही म्हणताय. देवदत्त निकम तुम्हाला हे मान्य आहे का अशा प्रकारची आतापर्यंतची स्पष्टता आपण म्हणाल तसं निर्यातीला सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी जसं केंद्राने 14 लाख केलं तसं महाराष्ट्रात 7 लाख टन या साखर महाराष्ट्रातून या साधारणतः या निर्यात व्हावी अशी अपेक्षा धरून त्याच्यासाठी सुद्धा 70-80 कोटी रुपयाची तरतूद महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकार समोर शेतकरी याच्यातला डायरेक्ट जो फायदा आहे ज्याला होणार आहे त्या शेतकऱ्यांना समोर ठेवून जे म्हणून मदत करणं शक्य आहे ते सरकार करत आहे. नक्की वेळ कमी आहे. देवदत्त निकम तुम्ही खरं तर आता बोलायला हरकत नाही कारण अनेक आक्षेप तुमच्याकडे सुद्धा आलेले आहेत खास करून साखर कारखानदार म्हणून काय तुमची भूमिका आहे काय तुम्हाला या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर वाटतंय आणि खास करून हे 5 वर्ष पर्यंत टिकेल 1850 कोटी आता वाटले जातील समजा शेतकऱ्यांना आणि पुढचे 5 वर्ष सुद्धा त्यातलं बिनव्याजी कर्ज ते राहणार आहे याबद्दल तुम्हाला स्पष्टता आहे का? मंदार एक माझा मी अगोदरच सांगतो खनसे साहेबांनी मागाशी एक विषय त्या ठिकाणी काढला की उत्पादन खर्च जो आहे प्रति टन 450-500 रुपये. आपण मीडिया समोर बोलत असताना जी खरी वस्तुस्थिती आहे ती आपल्याला माहित असली पाहिजे त्यावेळी आपण बोललं पाहिजे. निराधार बोलणं योग्य नाही. तुमच्या माहिती करता सांगतो की उसाचा तोडणी वाहतूक खर्च आता हे सर्व आहेत सगळे शेतकरी संघटनेचे लोक आहेत आम्ही कारखान्याचे प्रति टन तोडणी वाहतूक खर्च हा 450 रुपये प्रति टनाच्या आत कुठेही नाही. तुम्ही उत्पादन खर्च काढत असताना मग त्याच्यामध्ये रिपेअर मेंटेनन्स तुम्ही धरला पाहिजे कामगाराचा पगार धरला पाहिजे 20 त्या ठिकाणी हा मी तुम्हाला सांगितलं की 1300 रुपये तर तुम्ही जे 450 म्हणता ते चुकीचं बोलताय. मदन दिवाण बोललेत मदन दिवाण बोललेत मदन दिवाण तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टता द्याल का कारण 450 रुपये मी देऊ शकतो ना.
सांगा तोडणी वाहतुकीचा खर्च काय सांगा तुम्ही. उसाचा तोडणी वाहतूक खर्च, उसाचा तोडणी प्रतिटनाचा वाहतूक काय सांगा खर्च तुम्ही. हा तुम्ही मॅन्युअल लेबर वापरता. 2000 सालापासून शेतकरी संघटना तुम्हाला सांगतायत की याचं ऑटोमेशन करा. हा खर्च खूप काली येऊ शकतो. मी मगाशी ऑटोमेशन करा. इथं क्षेत्र तुम्ही राज्याचा विचार करा. इथं 10-10 गुंठे 15-15 गुंठ्याची क्षेत्र आहेत. तुम्ही जरा माहिती त्या ठिकाणी घेत चला, बोलत चला. आता माझा पुढचा विषय असा की आता हा जो उसाची जे शुगर बेल्ट मधला शेतकरी आहे, नाही जाऊ द्या, आता ते तुम्ही माहिती घेऊन बोला. आता विषय पुढचा असा आहे की ही कारखानदारी जगली पाहिजे, टिकली पाहिजे. ज्यावेळी उसाला आधारभूत किंमत दिलेला आहे तर तुमच्या 15 ते 16 या वर्षाकरता, पुढच्या वर्षाकरता जो हमी भाव आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. 9.5% साखर उतारायला तो 2300 रुपये आणि त्याच्या पुढच्या प्रत्येक 1%ला 242 रुपये प्रति टन त्याच्यामध्ये वाढ झाली. म्हणजे ज्यावेळी उसाचा हमी भाव हा वाढलेला असेल त्यावेळी शेतकरी 2 रुपये मिळतात म्हणून तो उसाचं उत्पादन वाढवल. मग या देशामध्ये, राज्यामध्ये ज्यावेळी उसाचं उत्पादन वाढणार आहे त्यावेळी या देशामध्ये असणारा खप याचा विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे. याकरता या देशातली साखर निर्यात होण्याकरता शासनाने पुढाकार घेतला पाहिजे आणि त्याच्याबाबत जे काय करायचं असेल ते केंद्र आणि राज्य सरकारने त्याच्यामध्ये पुढचं पाऊल घेतलं पाहिजे. नंबर 2चा विषय की आता शेतकऱ्याला जो हमी भाव द्यायचा हे द्यायचा कसा, याच्याकरता साखरेचं ज्यावेळी रघुनाथदादांनी मगाशी सांगितलं की आमच्या घरगुती वापराला 20% साखर लागते आणि इंडस्ट्रियल याच्याकरता जी 80% वापरली जाते, तर ह्या दोनमध्ये साखरेच्या दरामध्ये त्या ठिकाणी फरक केला पाहिजे. आज जे शीतपेयांना वापरलं जातं त्याची काय किंमत, तुमची पेप्सी असेल, कोका कोला, त्याचे रेट काय कमी त्या ठिकाणी झालेत, पेढ्याचे दर काय त्या ठिकाणी कमी झालेत, मिठाईचे कुठले दर कमी काय झालेत, साखरेचे दर पण हे दर तुम्ही पण का नाही वाढवले? रुपयावर देवदत्त निकम, तुमच्या सुद्धा कार्यकाळामध्ये, सत्तेच्या कार्यकाळामध्ये तुम्ही सुद्धा हे जर का सगळ्यांना हे ज्ञान, सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये सगळे ज्ञानी आहेत, जर हे सगळं ज्ञान आहे तर मग ते प्रत्यक्षात का नाही आलं? गेल्या काही काळामध्ये आपण ही जी काय तुम्ही म्हणताय की शीतपेय असतील, बाकी सगळे उत्पादनं असतील, त्याला सुद्धा ही साखर जाताना तुम्हाला दिसते. तेव्हा का तुम्ही त्याचे साखरेचे भाव वेगळे केले आणि डोमेस्टिक? आम्ही हे सांगत असतो का हा साखर उद्योग हा टिकण्याकरता, याच्याकरता ही जी पावलं उचलायच्यात सरकार हे का ते, याच्यापेक्षा विषय असा का कायमस्वरूपी सुरुवातीपासून सांगतोय याच्यावरती परमनंट सोल्युशन आपल्याला काढायचे. ही शेतकऱ्याच्या जीवनाशी, चुलीशी संबंधित असणारा हा उद्योग त्या ठिकाणी आहे, तो जगला पाहिजे. म्हणून याच्याकरता कायमस्वरूपी तोडगा काढणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने सरकारने पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण करायला पाहिजे. आपल्याला, मला माहितीसाठी सांगायचं का 6-7 साली दिवशी अशी परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळी पवारसाहेब कृषी मंत्री असताना त्यांनी सर्व कर्जांचं पुनर्गठन त्या ठिकाणी केलं आणि हे पुनर्गठन करत असताना 8 वर्षाकरता त्या ठिकाणी केलं. त्याच्यामध्ये सुरुवातीची जे 3 वर्ष होते तर तुम्हाला व्याजामध्ये सवलत त्या ठिकाणी दिली आणि पुढच्या 5 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने 10% व्याज त्या ठिकाणी लावलं गेलं आणि त्याप्रमाणे त्यांनी ते कर्ज भरावं अशा प्रकारे कर्जाचं पुनर्गठन त्या ठिकाणी केलं. तर आमचं म्हणणं आहे की आता हे करत असताना गेल्या वर्षी देखील एक्साईज ड्युटीचं लोन कारखान्यांना त्या ठिकाणी इंटरेस्ट फ्री मिळालेलं आहे. म्हणजे गेल्या वर्षी लोन मिळालं, त्याच्या अगोदरचं त्या ठिकाणी मिळालं, आता देखील लोन त्या ठिकाणी मिळते. म्हणजे टप्प्याटप्प्याने हा कर्जाचा आकडा भला मोठा डोंगर त्या ठिकाणी उभा राहणार आहे आणि ज्यावेळी तुमच्याकडं आज तोटा होतोय, प्रति टनाला 600 ते 700 रुपये तोटा होतोय, दुसऱ्या बाजूला कर्ज त्या ठिकाणी भोगतोय. नक्की आपण कारखानदारी चालेल का मोडकळी दिली याचा विचार गांभीर्याने होणं नक्की तुम्ही म्हणताय की चालेल की मोडकळी येईल, हा सुद्धा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. खरं तर तुम्ही सगळे दिग्गज आहात त्या या क्षेत्रातले आणि अनेक तास तुम्ही या विषयावरती बोलू शकता. आपण खरं तर या विषयावरती आणखीन एखादी चर्चा अशाच वेळेला घेऊया, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये जे 1850 कोटी रुपये येणार आहेत ती तुटपुंजी अशी मदत केंद्र सरकारकडनं असणार आहे. जेवढं मोठी गरज आहे, अधिकचे जसे रघुनाथ दादा बोलले, सदाभाऊ खोत बोलले, अधिकची जी उर्वरित जी काही रक्कम येणं अपेक्षित आहे ती सुद्धा लवकरात लवकर अधिक पुढच्या कालावधीमध्ये केंद्र सरकार देईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखर उद्योगाच्या बाबतीमध्ये आपण ऊस गोड लागलाय आणि तो मुळापासून खाल्लाय हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. कारण केवळ साखर गोड लागते आणि बाकी सगळे शेतकरी, इतर जी काही उत्पादनं आहेत, कोरडवाहू असतील, त्याच्याकडे सुद्धा आपण अजिबात लक्ष दिलेलं नाही आहे. साखरेच्या बाबतीमध्ये सुद्धा जे डोमेस्टिक मार्केट आहे ते सुद्धा बदलत गेलेलं आहे. आता शुगर फ्रीचे दिवस आलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या कालावधीमध्ये नेमके काय बदल होत आहेत ते लक्षात घेऊन येणाऱ्या काळामध्ये साखर उद्योग पुढे जाईल अशी अपेक्षा करूयात. धन्यवाद. नमस्कार.